सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। बच्चू कडू, मंगेश चिवटेंचा या शिष्टमंडळात सहभाग आहे। दुपारी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगेंची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे। आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाईल आणि काल जरांगेंनी सरकारच्या शपथपत्रात काही बदल सुचवले होते। सरकारच्या फायनल ड्राफ्टमध्ये काय असणार हे पाहणं आता खूप महत्त्वाचं आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। दुपारी ही भेट होईल आणि या शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू तसंच मंगेश चिवटे यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अंतिम ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे। या ड्राफ्टची माहिती मनोज जरांगे पाटलांना दिली जाईल। या ड्राफ्टमध्ये नेमके काय बदल आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। काल देखील बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला आपण सरकारसोबत चर्चा करू असं ते म्हणाले होते। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले। दत्ता, आज शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेईल। नक्कीच बच्चू कडू आणि मंगेश चिवटे या दोघांचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेची दुपारी भेट घेण्याची शक्यता आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आहेत मधुकरराजे आर्दड यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर यांचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटी या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। या दोघांचाही प्रयत्न असणार आहे की 20 तारखेचं मनोज जरांगे यांचं मुंबईला येण्याचं जे आंदोलन आहे ते थांबवण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत। 20 तारखेच्या आधीच मनोज जरांगे यांच्या हातामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला ठोस प्रस्ताव जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये यासाठी मन परिवर्तन केलं जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू, मंगेश चिवटे आणि मुख्यमंत्री यांची सुद्धा काही सहकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून मनोज जरांगे यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासंदर्भातली सकारात्मकता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली आहे आणि मनोज जरांगे यांचं समाधान होईल असे पर्याय जे आहेत ते आरक्षणावरती काढले गेलेले आहेत आणि त्याच पर्यायांची चर्चा आज मनोज जरांगे यांच्यासोबत होणार आहे आणि मनोज जरांगे यांनी समाधानकारक जर का आपलं मत नोंदवलं तर तेच मुख्यमंत्र्याला सांगून त्या स्वरूपाचा GR किंवा एक महत्त्वाचा प्रस्ताव सुद्धा काढला जाणार आहे आणि आंदोलन 20 तारखेचं कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठीचे प्रयत्न जे आहे ते बच्चू कडू, मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यासोबत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।